नमस्कार, हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती म्हणजे आपल्या आजारासंदर्भातली, आजारांवरती उपचार जे असतील त्या संदर्भातली किंवा लक्षणं कोणती आहेत, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय कोणते केले जाऊ शकतात या अनुषंगाने आपण हितगुज या कार्यक्रमामध्ये नेहमी चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे, जो आहे मूतखडा आणि आधुनिक उपचार म्हणजे किडनी स्टोन आणि अत्याधुनिक उपचार या विषयाच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक देखील आहेत. डॉक्टर नितीन दांडेकर, जे स्वतः यूरोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर नितीनजी, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नितीनजी हे यूरोलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यासोबतच त्यांचं वैद्यकीय शिक्षण हे आघाडीच्या KEM हॉस्पिटल आणि GS मेडिकल कॉलेज मुंबईमधून झालं आहे. त्यांनी येथून MBBS आणि MS जनरल सर्जरी ह्या पदवी देखील घेतल्या आहे. पदव्युत्तर शिक्षण हे सायन हॉस्पिटलमधून झालं आहे, यूरोलॉजीमध्ये ते आहे, आणि त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी डिग्री देखील त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःचं असं हॉस्पिटल उभारलं, दांडेकर हॉस्पिटल या नावानं, जे डोंबिवलीमध्ये सुरू केलं. सुरुवातीला अगदी थोड्याशा उपकरणांवर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली आणि हळूहळू त्यात नवीन साधनांची भर घालत गेले. त्यासोबतच ज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हीमध्ये त्यांनी स्वतःला नेहमीच अद्ययावत ठेवलं. आणि आता ठाणे येथे शिवनेरी हॉस्पिटल व ॲडव्हान्स यूरोलॉजी सेंटर या नावाने अद्ययावत उपकरणांनी असं सुसज्ज असं केंद्र उभारलं आहे, जेणेकरून सर्व रुग्णांना इकडे जागतिक दर्जाचे उपचार मिळावेत आणि तेही कमीत कमी दिवसामध्ये. त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहून लवकरच पेशंट हा रोगमुक्त व्हावा या उद्देशाने त्यांनी हे हॉस्पिटल उभारलं आहे. थोडक्यात त्यांचा सामाजिक दृष्टिकोन देखील आपल्याला यामधनं दिसतो आणि ह्या अनुभवाचा साठा ते आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनानं देणार आहेत. आणि आजचा आपला विषय आहे किडनी स्टोनवरील अत्याधुनिक उपचारांच्या संदर्भातला. दांडेकर साहेब, तुम्ही म्हणजे आत्ता अत्यंत असा संवेदनशील असा पोटाचा भाग असतो आपला, म्हणजे नेहमीच पोटात दुखलं की आपल्याला मूतखडा झाला आहे किंवा किडनी स्टोनची भीती आहे, असं बाळगायचं कारण आहे का अजून काही वेगळी कारण आहेत? नाही, पोटात दुखणं हे फार अशी जनरल टर्म झाली असं म्हणायला लागेल. फार जनरली काय असतं, किडनी स्टोनची लक्षण म्हणजे पाठीमागच्या साईडनी दुखायला सुरुवात होते आणि पोटापर्यंत ते असं रेडिएट म्हणतो आपण, म्हणजे ते एकदम टिपिकल दुखणं ज्याला म्हणतो आपण. आणि दुखण्याची सिव्हिअरिटी खूप जास्त असते, तर त्याला आपण रिनल कॉलिक असं म्हणतो. आणि ते जास्त म्हणजे परफेक्ट डिस्क्रिप्शन झालं हे दुखण्याचं. म्हणजे मूतखडा म्हणजे काय, तर नेमकं हेच आहे का? हां, म्हणजे बऱ्याच वेळेला 90% आता तुम्ही बघत असाल की साधारण उन्हाळा महिना सुरू झाला की 90% हॉस्पिटलमधल्या ॲडमिशन्स या रिनल कॉलिकच्या असतात. आणि पेशंट इज व्हेरी स्पेसिफिक. ते हिस्ट्री देताना पण सांगतात की पाठीमागनं मला दुखायला सुरुवात झाली आणि ओटी पोरांत कळ येते अशी माझी. इट्स व्हेरी टिपिकल हिस्ट्री. याचे वेगवेगळे काही प्रकार आहेत का? म्हणजे आता किडनी स्टोन म्हटलं तर एक म्हणजे बेसिकली हार्ड सबस्टन्स, आणि त्याच्यात काय असतं जनरली कॅल्शियम, ऑक्झलेट, फॉस्फेट आणि युरिक ॲसिड ह्याचं वेगवेगळ्या प्रमाणात असं मिश्रण होऊन एक असा त्याचा खडा तयार होतो. सो असं क्लासिफिकेशन म्हटलं तर एक 4 ब्रॉडर क्लासिफिकेशनमध्ये 4 टाईपचे स्टोन्स आहेत: कॅल्शियम ऑक्झलेट, कॅल्शियम फॉस्फेट, युरिक ॲसिड आणि मिक्स्ड. पण त्याचा पेशंटच्या ट्रीटमेंट संदर्भात डायरेक्ट असा काही फार परिणाम होत नाही. मेन आता आपण पहिल्या स्लाईडकडे बघूया आपण आता आधी, की काय होतं की उगमस्थान आपण किडनीमध्ये आहे मूतखड्याचं, आणि जिथे हा सुरू होतो हे मी तुम्हाला दाखवतोय, तिथे तो सुरू झाल्यानंतर जनरली बऱ्याच वेळेला पेशंटला काही त्रास होत नाही. पण तो जेव्हा खाली उतरायला सुरुवात होते तेव्हा मी तुम्हाला इथे 3-4 गोष्टी इथे दाखवल्या आहेत. मी ते बाणाने आणखीन व्यवस्थित दाखवतो. या ठिकाणी तो मूतखडा येऊन अडकतो. आता ह्या ठिकाणी जिथे अडकतो ह्या नॅचरल नॅरोईंग्ज आम्ही म्हणतो त्याला. म्हणजे मुळातच तिथली जी नळी आहे ती नॅचरली बारीक असते आणि म्हणून तिथे येऊन तो मूतखडा अडकतो आणि म्हणून मग पेशंटला त्यावेळेला दुखायला सुरुवात होते. आता कुठला मूतखडा अडकेल ह्याला देखील एक असा ढोबळ नियम आहे. साधारणपणे लांबीपेक्षा त्याच्या रुंदीला जास्त महत्त्व दिलं जातं, कारण जर तो मूतखडा 4 मिलीमीटरपेक्षा जास्त रुंद असेल तर या दाखवलेल्या ठिकाणी तो येऊन ब्लॉक करू शकतो, ती नलिका. आणि ती नलिका ब्लॉक झाल्यामुळे पेशंटला दुखायला सुरुवात होते. म्हणजे नक्की कुठला भाग समजायचा? तुम्ही जो म्हणता तो ओटीपोटाजवळचा तसाच भाग? असं नसतं. कधी किडनीमध्ये जरी स्टोन असला तरी कधी कधी ओटीपोटामध्येच दुखू शकतं, किंवा खाली उतरलेला असताना देखील फक्त किडनीमध्येच दुखू शकतं. पण जनरली ती डायरेक्शन ही जास्त महत्त्वाची असते ह्याच्यामध्ये. ओके, पण मग यावर उपचार काय आहेत? बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंटचे हे जे स्टोन अडकलेले असतात आणि एमर्जन्सीमध्ये जे पेशंट ॲडमिट होतात, पॅराडॉक्सिकली ह्या लोकांना औषधांनी बरं वाटतं
आणि हेच पेशंट पेशंट आपल्याला येऊन सांगत असतात, कळवळत असतात ते की डॉक्टर माझं ऑपरेशन करून टाका, आणि याच पेशंटना ऑपरेशन लागत नाही 90% लोकांना. मेन काय प्रॉब्लेम असतो ह्याच्यामध्ये की किडनीमध्ये स्टोन असेपर्यंत पेशंटला वेदना होत नाहीत, आणि त्याच्यामुळे तिथे जर तो वाढत गेला तर उशीर होण्याचा संभव असतो ट्रीटमेंटसाठी. तर त्यामुळे एखाद्या पेशंटला जर मुतखडा झाला तर त्यांनी तो पडला की नाही हे व्यवस्थित व्हेरीफाय करून वारंवार सोनोग्राफी करायला लागली तरी चालेल, पण ते करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे थोडक्यात सोनोग्राफी नंतर त्याचं निदान होतं आणि त्याच्यानंतर ऑपरेशनच्या संदर्भातला निर्णय घेता येऊ शकतो. बरोबर. पण मग हे सगळं आपल्या आहारावरती किंवा अशा गोष्टींवरती अवलंबून असतं का, किंवा पर्टिक्युलर काय असतो आहार? आहारावर निश्चित अवलंबून आहे की आता अलीकडे सध्या कोविडनंतर तुम्ही बघत असाल की एकूणच जागरूक झालेले आहेत सगळे हेल्थ वाईज. पण गंमत अशी आहे ना की हल्ली गुगल करून आपल्या आजाराबद्दल माहिती मिळवायची, आणि त्यातनं 2 एक्स्ट्रीम मिळतात. एक तर पेशंटला असंच वाटायला लागतं की जे काय आजार दिसतोय त्याची लक्षणं माझ्यात आहेत, किंवा काही लोक फारच बिंदास वागतात. पण त्याच्यामुळे काय होण्याची शक्यता आहे, मी तर पेशंटला सांगतो तुम्ही गुगल करत असाल ना, तर किडनी स्टोन तुम्हाला शंका असेल ना, तर गुगल करून तुम्ही तुमच्या शहरातला युरोलॉजिस्ट शोधा. त्याच्याने तुम्हाला जास्त फायदा होणार आहे, रादर दॅन आपल्या निदान करण्याचा गुगलचा वापर न करता गुगलचा वापर हा व्यवस्थित कोण डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देऊ शकेल याचा शोध घेण्यासाठी करा. आहारावर निश्चित अवलंबून आहे, पण पाणी कमी पिणं, मीठ जास्त खाणं, नॉन व्हेजिटेरियन जास्त खाणं, हे मात्र क्लिअर कट फॅक्टर्स आपल्याला दिसून येतात. आणि स्थूलता, एखाद्या स्थूल पेशंटला स्टोन होण्याची शक्यता जास्त असते, आणि डायबिटीज असलेल्या पेशंटला देखील हे रिस्क जास्त असतं. त्यामुळे जनरली आम्ही सांगतो की बॅलन्स्ड आहार ठेवा. अतिरेक करू नका नॉनव्हेजचा देखील, किंवा अगदी अतिरेक पथ्याचाही करू नका, कारण दोन्ही घातक आहे. बरोबर. तुम्ही डॉक्टर जसं सांगितलं की जर नेटवरती शोधायचं असेल तर एखाद्या जवळच्या डॉक्टरचा, तज्ज्ञ डॉक्टरचा संपर्क देखील तुम्ही करत राहा, कारण कुठलंही अज्ञान किंवा चुकीची माहिती ही तुम्हाला घातक ठरू शकते. तुर्तास तुम्हाला मला असं सांगायचं की तुम्हाला सध्या जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवर देखील तुम्ही संपर्क करू शकता. जर तुम्हाला अशा पद्धतीच्या काही शंका किंवा काही लक्षणं असतील तर नक्की चेक करून घ्या. प्रत्येक दुखणं हे म्हणजे मुतखडा असेलच असं नाही आहे, पण ती शंका किंवा त्या शंकेचं निरसन आपण करून घेणं हे जास्त गरजेचं आहे. तुम्ही आहाराच्या संदर्भात आता सांगत होतात आम्हाला सर्व प्रेक्षकांना, पण फळं, बिया किंवा काही बरेच गैरसमज या संदर्भात असतात, तर ते काय आहेत आणि ऍक्च्युअल समज काय असावा? मोठा गैरसमज आहे की बियांचं खाल्ल्यानंतर आपल्याला स्टोन होतो, आणि तो मोठा गैरसमज आहे. ॲक्च्युली व्हेजिटेरियन डाएट असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणा काकडी, टोमॅटो, वांगी आणि पालेभाज्या, ह्यांचा बॅलन्स डाएट असलेल्या लोकांना हा डाएट प्रोटेक्टिव्ह आहे ॲक्च्युली. पण याचा अर्थ असा नाही करायचा की पालेभाज्या खायच्या म्हणजे अतिरेक करायचा. पण ओव्हरऑल व्हेजिटेरियन डाएट असलेल्या व्यक्तीला स्टोन होण्याची शक्यता कमी आहे, हे स्टॅटिस्टिक्स दाखवतं आपल्याला. आणि त्याच्यामुळे व्हेजिटेरियन डाएटनी हे खाल्ल्याने असं होतं हा मोठा गैरसमज आहे. त्यामुळे तो गैरसमज पूर्णपणे अगदी काढून टाकावा. बॅलन्स डाएट याला जास्त महत्त्व आहे. नक्कीच. थोडक्यात बॅलन्स डाएट असावा. पण जर तुम्हाला अशा पद्धतीच्या उपचारांची गरज लागली प्रेक्षक हो, तर दांडेकरजी तुम्ही स्वतः दांडेकर हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल केलेलं आहे, त्याचबरोबर शिवनेरी नावाचं देखील आहे. तर ह्या हॉस्पिटलमध्ये ह्यावरती कशा पद्धतीने उपचार केले जातात? थोडक्यात सांगायचं म्हणजे की कुठल्या स्टोनला ऑपरेशनची गरज आहे हे आधी ठरवायला लागतं. साधारणपणे किडनीमध्ये स्टोन जर तो 10 मिलीमीटरपेक्षा मोठा असेल तर त्याला काही सर्जिकल किंवा ॲडव्हान्स्ड लेझर पद्धतीने इलाज करावा लागतो. जनरली 10 मिलीमीटरचा स्टोन हा खाली येत नाही. किंवा किडनीमध्ये नसलेला स्टोन पण जर एखाद्या युरेटरमध्ये, म्हणजे मी दाखवलेल्या नलिकेमध्ये जर येऊन अडकला असेल तर तो किती साईज आहे ह्याला महत्त्व नाही. समजा आज तो अडकला आहे हे सिद्ध झालं तर साधारणपणे 6 आठवड्यात त्याचा निर्णय लागणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं, आणखीन एक गैरसमज, हा फार मोठा गैरसमज असतो पेशंटमध्ये, की माझं दुखणं थांबलं म्हणजे चांगलं झालं. हे मोठा गैरसमज मी अशासाठी दूर करू इच्छितो, कारण काय होतं की दुखणं थांबल्यानंतर पेशंट साधारणपणे गाफील होतात आणि त्याच्यामध्ये नकळत किडनी डॅमेज होण्याची मोठी शक्यता आहे. आणि त्यामुळे दुखणं थांबलं हे हा क्रायटेरिया असू शकत नाही. नलिकेमध्ये अडकलेला स्टोन 1.5 महिन्याच्या वर राहता कामा नये. एक तर तो पडला पाहिजे किंवा त्याचा लेझर उपचार करून तो काढला गेला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमाचं नाव देखील असं किडनी स्टोन आणि अत्याधुनिक उपचार, तर तुम्ही ते कशा पद्धतीने करतात? म्हणजे आता मी पटकन आपण स्लाईडकडे बघूया परत एका, की किडनीमध्ये स्टोन आहे 10 मिलीमीटर, मी सांगितलं तसं, तर त्याला बाहेरनं
शॉक वेव्ह देऊन देखील तोडता येतं. आता ह्याला म्हणतात ESWL, पण ते पेशंटच्या म्हणजे आपल्याला पेशंट जेव्हा येऊन सांगतात ना की मला लेझर करायचं आहे, म्हणजे दॅट इज नोन ॲज अ लेमॅन्स लेझर. ॲक्च्युली ह्याच्यात लेझर काहीच नाही आहे. अशी म्हणजे त्याला साऊंड वेव्स किंवा अल्ट्रासॉनिक वेव्स आपण म्हणतो, त्या शरीरात जातात आणि ते स्टोनचा भुगा करतात. आता त्या संदर्भात देखील काळजी घेणं आवश्यक आहे की जेव्हा लिथोट्रिप्सी मशीन सुरू झाली तेव्हा येईल जाईल त्याला लिथोट्रिप्सी द्यावी असं पेशंटकडनं डिमांड असायची. पण ह्याला प्रत्येक ट्रीटमेंटला काही नियम पाळल्याशिवाय आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आणि म्हणूनच ESWL म्हणजे ही जी लेझर प्रणाली, पेशंटच्या दृष्टीने लेझर प्रणाली, ही खूप बदनाम झाली सुरुवातीला. कारण पेशंट स्टार्टेड डिमांडिंग की नाही मला ते बिना ऑपरेशनचाच इलाज हवा आहे. म्हणून आम्ही काय करतो, पेशंटला सगळ्याचे प्रोज अँड कॉन्स समजवतो आधी, किंवा तुमची ही केस आहे हे लिथोट्रिप्सीला योग्य आहे की नाही, आणि योग्य असेल तरच करावी. आणि त्या संदर्भात आपल्याला स्थानिक आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युरॉलॉजिस्ट असतो. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही युरॉलॉजिस्टची कन्सल्टेशन केल्याशिवाय कुठल्याही पेशंटने किडनी स्टोनच्या ट्रीटमेंटबद्दल किंवा ऑपरेशनबद्दल कुठलाच निर्णय घेऊ नये. आणि प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात हा युरॉलॉजिस्ट सध्या अवेलेबल असतो. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्स्ड कन्सल्टेशन आणि प्रॉपर ट्रीटमेंट मिळायला काहीही अडचण येत नाही या बाबतीत. तर आता हा झाला ESWLचं मी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक पेशंटला ESWL देऊ शकत नाही आपण. स्टोन साधारण 10 ते 15 mm असेल तर आपण नक्कीच देऊ शकतो. पण जर त्याच्यापेक्षा मोठा असेल स्टोन, किंवा जर तो कडक असेल, नुसताच मोठा नाही तर तो कडकही असेल, तर त्याला ESWL ह्याचा उपयोग होत नाही. मग अशा वेळेला एक छोटंसं 5 मिलीमीटरचं छिद्र करून, मी तुम्हाला इथे स्लाईड दाखवतोय, त्या पेशंटच्या मागच्या बाजूनी पाठीमागच्या साईडला एक छोटंसं 5 मिलीमीटरचं छिद्र करून आम्ही आत जातो आणि तो स्टोन तुकडे करून आम्ही बाहेर काढतो. याला मिनी पर्क किंवा मिनी PCNL असं म्हटलं जातं. आता ह्याच्यात ॲडव्हान्टेज असं की पारंपरिक पद्धतीने जेव्हा तुम्ही स्टोन पूर्वी करायचा चिरफाडीने, तेव्हा पेशंटला कमीत कमी 10 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवा आणि नंतर 15 ते 20 दिवस आराम करा घरी. त्यामुळे कामावर जवळजवळ महिनाभर जाता यायचं नाही. आणि इतर कॉम्प्लिकेशन्स जी काय ओपन सर्जरी आहे, ब्लड लॉस आहे, काय जे असेल ते. त्यामुळे सध्या तुम्ही रिकव्हरीचा विचार केलात तर मिनी पर्क किंवा PCNL हे मोठ्या स्टोनसाठी एक वरदानच आहे. आणि याच्यात साधारण 2 ते 3 दिवसात पेशंट घरी जातो आणि आठवडाभरात कामावर जाता येतं. ही ती प्रणाली आहे. मग हे अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये तुम्ही जसं म्हणालात की काही त्याचे साईड इफेक्ट्स होतात का? साईड इफेक्ट्स होतात म्हणजे एकतर ओपन सर्जरी तुम्ही केलं असेल तर टाके आले, ब्लिडिंग आलं, ह्या गोष्टी आहेत. सेकंडली मॉर्बिडिटी. आम्ही जेव्हा विचार करतो ना की ह्याच्या गोष्टीचा साईड इफेक्ट, एखाद्या ऑपरेशनचा साईड इफेक्ट, तर रिकव्हरीला ज्या ऑपरेशनला वेळ लागेल दॅट ऑल्सो इज अ पार्ट ऑफ अ कॉम्प्लिकेशन. बिकॉज काय होतं, पेशंट जर आज आठवड्याभरात कामावर जाणार असेल आणि तेच जर ओपन सर्जरी करून महिनाभराने कामावर जाईल तर हे 3 वीक्सचा जो लॉस आहे हा आमच्या दृष्टीने चांगला नाही. आणि आता हे मिनी PCNL सुद्धा मी दाखवलं तुम्हाला आता की ज्याच्यात छोटं छिद्र करून आपण तो स्टोन बाहेर तुकडे करून बाहेर काढतो. पण ह्याहीपेक्षा जर काही ॲडव्हान्स पद्धत असली तर तीही उपलब्ध आहे. आणि ती साधारणपणे त्याला जरा खर्च जास्त असतो, पण ह्याच्यामध्ये पेशंट एका दिवसात घरी जातो आणि 1 दिवस आराम करून कामावर जाता येतं. म्हणजे नाव आता कसं झालं आहे की तुम्ही आठवड्यावरनं आता 2 दिवसावर आलात. सो ॲडव्हान्समेंट झाल्यामुळे प्रत्येक आधुनिक उपचार हा कमी खर्चातच होईल अशी अपेक्षा नाही, वाजवी खर्चात होईल हे मात्र निश्चित. नक्कीच. डॉक्टर, ब्रेक घेणार आहोत आपण, पण त्याच्या आधी मला एक विचारायचं आहे की एकदा स्टोन झाला असेल तर परत होण्याची शक्यता असते का? निश्चितच आहे. साधारण 30% लोकांमध्ये हा स्टोन परत होऊ शकतो. पण एक जनरल आम्ही एक रूल प्रत्येक युरॉलॉजिस्टच सांभाळतो तो, की म्हणजे एखाद्याला स्टोन झाला असेल आणि त्याचं एकदा निवारण झालं, म्हणजे कुठल्याही पद्धतीने म्हणा, औषधाने म्हणा किंवा ऑपरेशन करून म्हणा, लेझर करून म्हणा, तरी जनरली आम्ही प्रत्येक पेशंटला 3-3 महिन्यांनी सोनोग्राफी करून परत दाखवायला सांगतो. साधारण हा नियम 2 वर्षापर्यंत आम्ही लागू करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मधलं जे इंटरवल आहे ते वाढवतो. ह्याच्यानी तुम्ही स्टोन होणारच नाही असं नाही, पण झाला तर तो लवकर समजेल आणि त्याचा वेळीच उपचार करून त्याला कदाचित औषधाने देखील मॅनेज करता येईल. नक्कीच आपण या संदर्भात म्हणजे किडनी स्टोनच्या संदर्भात अजून माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर नितीन दांडेकर यांच्याकडनं, पण तुर्तास वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर नितीन दांडेकर यांच्यासोबत आपण चर्चा करत आहोत किडनी स्टोन आणि अत्याधुनिक उपचारांच्या संदर्भात. डॉक्टर नितीन दांडेकर हे संचालक आहेत दांडेकर हॉस्पिटल डोंबिवली, त्याचसोबत शिवनेरी हॉस्पिटल व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी युरोलॉजी सेंटर जे ठाण्यामध्ये आहे
त्याचे देखील ते संचालक आहेत. डॉक्टर, जसं आधी आपल्या कार्यक्रमाचं नाव देखील आहे उपचार पद्धती, या संदर्भात तुमच्याकडे काही व्हिडिओज आहेत का की जेणेकरून प्रेक्षकांमध्ये एक अवेअरनेस निर्माण होईल? निश्चितच. आपण पहिल्या स्लाइडकडे बघूया पटकन. हे आता मगाशी मी म्हटलं की छोटंसं पेशंटच्या पाठीमागच्या साईडला एक छोटंसं छिद्र करून आपण स्टोन बाहेर काढू शकतो. ह्याला PCNL म्हणतात आणि ते 5 किंवा 10 मिलीमीटर व्यासाचं असतं. आता मोठा स्टोन तुम्हाला डावीकडे दिसतोय बघा किडनीमध्ये, म्हणजे इथे मी दाखवू शकतो तुम्हाला. ॲक्च्युली हा बघा इथे. आणि ह्याला काढण्यासाठी इथे हे तुम्हाला छिद्र केलेलं दिसतंय. हे साधारण 10 मिलीमीटर व्यास आणि जनरली एका सिटिंगमध्ये होऊन जातं हे. म्हणजे पेशंट हा साधारण 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो, नंतर एक 5-6 दिवस विश्रांती घेऊन कामावर जाऊ शकतो. याला कॉम्प्लेक्स स्टॅगॉन स्टोन असं म्हणतात. हेच जर छिद्र मी 5 मिलीमीटरचं केलं तर त्याला मिनी पर्क किंवा 3 मिलीमीटरचं केलं तर मिनी पर्क असं म्हणतात. त्यामुळे तोही इथे तुम्हाला स्लाईड दिसते. आणि मगाशी मी म्हटल्यासारखं की समजा छिद्र न पाडता जर आपल्याला स्टोन काढता आला एखाद्याचा, तर हे साधारण 25 मिलीमीटर स्टोनपर्यंत पण शक्य होतं. तर मुद्दाम तुम्ही हा व्हिडिओ बघा की ह्याच्यात ही दुर्बीण जी आहे ह्याला फ्लेक्सिबल युरेट्रोस्कोप असं म्हणतात. म्हणजे ही डायरेक्शन बदलू शकते. त्यामुळे आम्ही मूत्रमार्गातनं वर जाऊन किडनीमधला स्टोन आम्ही या पद्धतीने तो तोडू शकतो आणि त्याचा चुरा करण्यात येतो. तर मुद्दाम हे ॲनिमेशन बघा की किडनीमध्ये स्टोन दाखवला आहे आपण तो, आणि तो उचलून आम्ही काय करतो, आधी जर किडनीच्या खालच्या भागात असेल तर तो रिपोझिशन करतो आम्ही, जेणेकरून लेझर करत असताना सरळ मार्गाने लेझर मारणं हे जास्त सोपं जातं. सो इट इज नोन ॲज रिपोझिशनिंग द स्टोन. आणि तो स्टोन कितीही कडक असला तरी ह्या लेझरला कडकपणा किती आहे असं लिमिटेशन नाही. हे लेझर जे दिसतंय तुम्हाला आता, बारीक निळी तुम्हाला जी वायरसारखी दिसते स्क्रीनमध्ये निळ्या रंगाची, ते अगदी 1 मिलीमीटरपेक्षा देखील कमी व्यासाची ती ही आहे, लेझर फायबर आहे. आणि त्याच्याने तो स्टोन तोडण्यात येतोय. आणि तो कितीही कडक असला तरी तो तुटणार आणि चुरा होणार त्याचा. तर ही प्रणाली जी आहे ही सर्वात अद्ययावत मानली जाते. हाही इथे एक व्हिडिओ तुम्ही बघा आता की मोठा स्टोन आहे पेशंटला. आणि ह्या प्रोसिजरचा ॲडव्हान्टेज असं आहे की कधीकधी पेशंट संध्याकाळी देखील घरी जाऊ शकतो. म्हणजे त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून, कारण पूर्ण बेशुद्ध करून आपण करतो पेशंटला. इथे बघत असाल तुम्ही आता मोठा स्टोन आहे, कडक आहे हा देखील. आता तुम्हाला लेझर फायबर मगाशी म्हटल्याप्रमाणे की निळ्या रंगाची ती लेझर फायबर आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला जो लाईट दिसतोय तो ऑरेंज लाईट, म्हणजे बेसिकली ते लेझर आहे, ते आपल्याला कुठे टच करतोय ह्याची डायरेक्शन मिळण्याकरता तो लाईट दिला, त्याला गाईड लाईट असं म्हणतो. आता तुम्ही बघाल की तो स्टोन तोडायला सुरुवात केल्यावर कसा दिसतो आणि ह्याचा अक्षरशः चुरा होतो. आणि हेच साधारण 20 ते 25 mm पर्यंत मॅक्झिमम. कधी कधी पेशंट सांगतात आम्हाला की आम्हाला लेझरच करायचं आहे या पद्धतीचं. हा खरा लेझर उपचार आहे. पण मग जर स्टोन जास्त मोठा असेल तर त्याला मल्टिपल सिटिंग्स म्हणतो आम्ही. म्हणजे आधी एकदा करायचं, मग 15 दिवसांनी परत एक दिवस ॲडमिट करून करायचं. ह्याच्यात काय असतो फायदा की रिकव्हरी खूप रॅपिड असते. आणि म्हणून PCNL करण्यापेक्षा बऱ्याच वेळेला मोठ्या स्टोनचे पेशंट देखील हा प्रोसिजर सिलेक्ट करतात. आणखीन एक हा व्हिडिओ आहे इथे, तो तुम्ही बघत असाल. हा असाच एक व्हिडिओ आहे की जिथे ते मगाशी मी म्हटलं लिथोट्रिप्सी फेल झाली होती या व्हिडिओ, म्हणजे ह्या केसमध्ये. तर ह्यामध्ये आम्ही ते RIRS प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय झालं होतं, ह्या पेशंटमध्ये ना छोटे छोटे अनेक स्टोन असे पॅक झाले होते एका ठिकाणी आणि त्याला बाहेरनं आम्ही शॉक वेव्स देऊन तोडायचा प्रयत्न केला पण तो तुटला नाही. तर त्याचं रिझन तुम्हाला इथे दिसेल की त्याच्यावर काय झालं होतं, एक छोटीशी मेम्ब्रेन म्हणजे त्याला आवरण निर्माण झालं होतं. आता तुम्ही बघताय की ते लेझरने मी आवरण कट केलं आणि ते आतमध्ये जे पॅक झालेले स्टोन्स आहेत ते सगळे बाहेर आले. आणि ह्याच कारणाकरता हा प्रोसिजर आहे, ह्याचा सक्सेस रेट जवळजवळ 100% आहे. बिकॉज हे तुम्ही जाऊन स्वतः करताय, आतमध्ये जाऊन ती ॲक्टिव्हिटी स्वतःच्या कंट्रोलमध्ये असते. आणि तसाच एक हा व्हिडिओ आहे, मोठा स्टोन आहे. या पेशंटला देखील PCNL नको होतं म्हणून इथे आम्ही हे RIRSचा वापर केलेला आहे. तो देखील स्टोन अतिशय सक्सेसफुली वी हॅव ब्रोकन. असे अनेक पेशंट असतात की ज्यांना लवकर कामावर जायचं असतं आणि त्यावेळेला दे प्रिफर दिस प्रोसिजर. नक्कीच. पण जसं म्हणजे हा स्त्रियांनाही होतो पुरुषांनाही होतो किडनी स्टोन, तर गरोदर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण असतं का जास्त? ॲक्च्युली काय होतं, गरोदर स्त्रियांमध्ये थोडं प्रमाण जास्त असतं. त्याचं कारण असं की गर्भ निरोगी राखण्यासाठी गरोदर स्त्रियांना विटॅमिन्स, व्हिटॅमिन D, कॅल्शियम सप्लिमेंट हे दिलेच जातात. आणि प्रेग्नन्सीमध्ये युरिनमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढलेलं असतं. आता ह्याच काळामध्ये जर गर्भ असताना जर पाणी व्यवस्थित प्यायलं गेलं नाही तर हे स्टोन अडकू शकतात. आणि युट्रस म्हणजे गर्भाच्या प्रेशरमुळे देखील ते स्टोन पटकन खाली येत नाही. पण सुदैवाने 99% प्रेग्नंट पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये स्टोन होतात त्यांना ऑपरेशन लागत नाही.
कारण त्यांना बारीक स्टोन असतानाच लवकर दुखायला सुरुवात होते आणि कमीत कमी इन्व्हेझिव्ह उपचार करून ह्या स्टोनची ट्रीटमेंट करता येते आपल्याला त्यावेळेला. त्यामुळे सुदैवाने गर्भवती स्त्रियांना ऑपरेशन लागत नाही, पण प्रमाण निश्चितच जास्त आहे. नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाचा म्हणजे आता कार्यक्रम संपत आलाय, तर थोडक्यात अगदी सांगाल प्रेक्षकांनी नक्की काय केलं पाहिजे, लक्षणं कशी ओळखायची आणि त्याच्यावर काय करायचं? पोटात दुखण्यापेक्षा जर फ्लँक्समध्ये किंवा आपण म्हणतो की साईडनी पेन सुरू झालं, पाठीमागच्या साईडनी पुढे पेन सुरू झालं आणि ओटी पोटात दुखायला लागलं, तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये निश्चित जाऊन तुम्ही प्राथमिक इलाज करून घ्या. पण युरॉलॉजिस्टचं कन्सल्टेशन घेतल्याशिवाय ऑपरेशन लागणार असेल तर त्या संदर्भात निर्णय घेऊ नका. कुठल्याही पथ्याचा अतिरेक करू नका किंवा गुगल करून सिम्पटम्स आपले आजार ठरवू नका. गुगल करून युरॉलॉजिस्टला शोधा. आय थिंक दॅट इज द मेसेज टू बी गिवन टू द पेशंट्स. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात, खूप चांगली आणि महत्त्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर नितीन दांडेकरांशी आपण बोलत होतो किडनीच्या संदर्भातला, म्हणजे किडनी स्टोनच्या संदर्भातला जो आजार आहे त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेतली. आणि डॉक्टरांनी एक महत्त्वाचं सांगितलं की तुम्ही स्वतः गुगलवरनं किंवा लोकांच्या सल्ल्यांवरती जाण्यापेक्षा प्रत्यक्ष तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार पुढचं नियोजन ठरवा, जेणेकरून तुमचं आरोग्य हे उत्तम राहण्यास मदत होईल. तुर्तास हितगुजमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे